नमस्कार मित्रांनो, ऋतुजाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. परंपरेनुसार नागपंचमीच्या दिवशी भाजलेले आणि तळलेले पदार्थ केले जात नाहीत. या दिवशी फक्त शिजवलेले किंवा वाफवलेले पदार्थच केले जातात. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नागपंचमी स्पेशल पुरण घातलेले कानोटे. ही रेसिपी माझी आई दरवर्षी नागपंचमीला बनवते, म्हणून यावर्षी ही पारंपरिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी वाटली. त्यासाठी कुकरमध्ये आपण 1 वाटी हरभरा डाळ घेणार आहोत. या डाळमध्ये पाणी घालून एकदा ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही डाळ धुतल्यानंतर यातलं पाणी झारून या डाळमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. या कुकरला झाकण लावून ही डाळ आता शिजू द्यायची आहे. ही डाळ शिजण्यासाठी 5 ते 6 शिट्ट्या होऊ द्यायचे आहे. कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या झाल्या आहेत. आता गॅस बंद करून कुकर थोडा वेळ शांत होऊ देऊ. या कुकरची आता थोडी वाफ काढून घेऊ. आता ही कुकर गॅसवरून खाली घेऊन एकदा डाळ शिजली आहे की नाही ते पाहून घेऊ. तर आपली डाळ छान शिजली आहे. आता एका कढईमध्ये पुरणाची चाळणी घेऊन ही डाळ बारीक करून घेऊ. आता बारीक केलेल्या पुरणाची कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये डाळीच्या प्रमाणाएवढी साखर घालायची आहे, म्हणजे गोडाचं प्रमाण कमी जास्त होणार नाही. आता हे सगळे एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता साखर छान विरघळली आहे. पुरणाला आता थोडं पाणीही सुटलं आहे. आता यामध्ये थोडी जायफळ आणि वेलची पूड घालू, ज्याने पुरणाला छान चव आणि सुगंध येईल. आता पुरण हळूहळू घट्ट होत चाललं आहे, त्यामुळे हे सतत हलवत राहूया, म्हणजे पुरण कढईच्या तळाला लागणार नाही. आपलं पुरण छान घट्टसर झालं आहे. आता गॅस बंद करून हे पुरण थंड होऊ देऊ, कारण पुरण थंड झाल्यावरच आपल्याला कानोट्यांमध्ये हे भरता येईल. हे पुरण थंड होईपर्यंत आपण कानोट्यासाठी गव्हाचं पीठ घेऊया. या पिठामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता या पिठामध्ये थोडं थोडं करून गुळाचं पाणी चाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे गुळामध्ये काही खडे कचरा असेल तर चाळणीतच राहील. हे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. या गुळाच्या पाण्यामुळे आपल्या कानोट्यांना बाहेरून छान रंग आणि गोडवा येईल, म्हणून मी या पिठामध्ये थोडं गुळाचं पाणी घेतलं आहे. यानंतर साधं पाणी थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळताना एवढं लक्षात ठेवायचं की पीठ हे छान निब्बरच भिजवायचं आहे, कारण पीठ निब्बर ठेवल्यामुळे कानोटे छान मऊ आणि व्यवस्थित बनतात. त्यामुळे पीठ खूप सैल ठेवायचं नाही. आता कानोटे वाफवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यात पाणी गरम करायला ठेवूया. त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं. आता एका चाळणीला थोडंसं तूप लावून घेऊ, म्हणजे वाफवताना कानोटे चाळणीला चिटकणार नाही आणि सहज निघतील. ही चाळणी आता गरम कढईवर ठेवूया. पाण्याला आता उकळी येईपर्यंत आपण कानोटे बनवून घेऊया. आता पिठाचा उंडा घेऊया आणि हाताने छान गोल करून मध्यम जाडीची पोळी लाटून घेऊया. आता या पोळीच्या मध्यभागी आपण तयार करून ठेवलेलं पुरण घालूया. हे पुरण पूर्णपणे थंड झाल्यावरच या पोळीवर घालायचं आहे. हे पुरण थोडं पोळीवर पसरून घ्यायचं आहे. आता या पोळीच्या चारही बाजू पुरणाच्या वर आणून हलक्या हाताने व्यवस्थित बंद करून घेऊया, म्हणजे पुरण बाहेर येणार नाही. तर एक कानोटा आपला तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने हा कानोटा बंद झाला आहे. आता अशाच पद्धतीने आपले सर्व कानोटे तयार करून घेऊया. तर आपले सर्व कानोटे छान तयार झाले आहेत. आता हे कानोटे आपण गरम झालेल्या पाण्याच्या वाफेवर शिजून घेऊया. त्यासाठी हे कानोटे तूप लावलेल्या चाळणीमध्ये व्यवस्थित ठेवून घेऊया. कानोटे चाळणीमध्ये ठेवून झाल्यावर
झाकण ठेवून त्यावर जड कोणतीही वस्तू ठेवायची आहे. आणि 15 ते 20 मिनिटं छान वाफवून घ्यायची आहेत. चला तर 15 मिनिटे झाली आहेत. आता गॅस बंद करून हळू झाकण काढायचं आहे. तर बघा आपले कानोटे छान वाफून तयार झाले आहेत. आता हे थोडेसे थंड झाल्यावर प्लेटमध्ये तुपासोबत सर्व करूया. तुम्ही बघू शकता आपले कानोटे किती छान दिसत आहेत. या कानोट्यांवरती सोडलेला तुपाचा सुगंध आणि पुरणाचा गोडवा यामुळे कानोट्यांची चव अजूनच खुलून येते. तर तुम्हाला माझ्या आईची पारंपरिक रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.